पवारांनी शिवसेना संपवली म्हणणे खरे की खोटे? 2 वर्षापूर्वी शिवसेनेची 2 शकले झाली. त्यातील एक जण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, दुसरा पॉवरफुल नेता थेट देश पातळीवर पोहोचला. ज्यांनी कांड केले, कारस्थान रचले, त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. कमेंटद्वारे लोक म्हणतात पवारांनी ठाकरेंना संपवले. त्यात तथ्य आहे काय? तसे काही असते तर पवारांना फायदा व्हायला हवा होता. पण पवार लोकसभेच्या 10 जागा लढवत आहेत, ठाकरे 21 जागांवर पॉवर दाखवत आहेत. जिंकण्याची क्षमता पाहिली तर ठाकरेंच्या जास्त जागा जिंकण्याची शक्यता आहे. पवारांचे बोट धरून राजकारणात येऊ पाहणारे अनेक जण आहेत. विश्वगुरू सुद्धा पवारांचे बोट धरून राजकारणात आले, थेट पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले. ठाकरेही मुख्यमंत्री झाले. जगाला त्यांचे सत्ताकारण कळले. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, R. R. पाटील, गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्रात बहुमतांचा नेता म्हणून एक मोठी पोकळी निर्माण झाली. शिरदराव असले तरी वाढत्या वयाने जास्त काळ सक्रिय राहणार नाही. त्या पोकळीची भरपाई उद्धव ठाकरेंच्या रूपाने होत आहे. पवार सनकी माणसाच्या हातात आपले बोट देणार नाहीत हे ओळखूनच दादांनी पोबारा केला. आता ठाकरे पवारांचे बोट सोडणार नाहीत. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.